परळी वैद्यनाथ मंदिरात श्रावण सोमवारानिमित्त 1.5 लाख भाविकांचा ओघ, 5 क्विंटल फुलांची सजावट आणि 135 सीसीटीव्हीसह कडक बंदोबस्त। वेरूळच्या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगात भाविकांची अलोट गर्दी, पहाटेपासून दर्शनासाठी रांगा। श्रावण सोमवार निमित्त कृष्णेश्वर मंदिरात भाविकांचा उत्साह, पाणी, सावली आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज। आमदार बाबूराव कदम यांचं केदारनाथ मंदिरात महादर्शन आणि अन्नदान, विजयानंतरची पहिली धार्मिक भेट। रुई पिंपळगावचं 100% दारूबंदी मॉडेल गाव पुन्हा नावारूपाला, सरपंच मयूर आंधळे यांचं नेतृत्व गाजतंय। रवींद्र जडेजा परदेशात ऐतिहासिक ऑलराऊंडर कामगिरी करणारा तिसरा खेळाडू ठरला। छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्षदीप तांगाडे यांचा वीरमरण, भावाला वाचवताना पाण्यात बुडून मृत्यू। शनी शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांची आत्महत्या, देवस्थान गैरव्यवहारामुळे दबावात। श्रावणात परळीतील वैद्यनाथ दर्शनासाठी लाखोंचा ओघ, धनंजय मुंडे यांच्या वतीने भक्तांसाठी फराळ वाटप। चांदोली धरण विसर्गामुळे वारणा नदीला पूर, चिकुर्डे बंधारा पाण्याखाली। सोलापूरच्या सिद्धेश्वर महाराज मंदिरात श्रावणी गर्दीचा महापूर, 800 किलो फुलांची आरास लक्षवेधी। वर्ल्ड हेपेटायटिस डे निमित्त जालना शहरात जनजागृती रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद। नवी मुंबईत पाम बीच रोडवर मर्सिडीज जीवघेणी पलटी, दोघे गंभीर जखमी। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गर्जना, 5 वर्षात महाराष्ट्र बदलेल, बीजेपी विदर्भ बैठकीत हुंकार। प्रांजल खेवलकर अटकेत, रेव पार्टी प्रकरणात 2 दिवसांची पोलीस कोठडी। रोहिणी खडसे यांची पुणे पोलीस आयुक्तांची नियोजित भेट अचानक रद्द। जम्मू काश्मीरच्या डाचीगाम पार्क जवळ चकमकीत 3 दहशतवादी ठार, सुरक्षा दलांचं ऑपरेशन सुरू। ठाकरे गटाची राज्यपालांकडे धडक, सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या तक्रारी। बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचं रेल्वे प्रकल्पावरून आंदोलन, चुकीच्या पुलावरून संताप। खानदेशमध्ये कानबाई पूजनाला भक्तिमय रंग, अहिराणी गीतांचा जागर आणि पुरणपोळीचा महाप्रसाद।